हे 4 किलो. 4 किलो. हा. तू भरून पेरता का एकरी पेरता? एकरी. बरं. तर हे ज्वारीला रान कसं लागतं? काळं लागतं का भुरकं लागतं? कसं लागतं? काही रानात व्यवस्थित चांगली येते, भुरकट रानामध्ये थोडी कमी येते. काळीच्या रानात चांगली येते. हो. भुरकटमध्ये कमी येते. थोडी कमी येते. बरं. ज्वारी पीक पुरतं का बरं शेतकऱ्याला? भाव भेटला तर पुरतं सर. ज्वारीची तर भडका घेतलेला आहे. आता कळून चुकलेला आहे. पाऊस जास्त झाला, ज्या वेळेस अनुभव आहे, ज्या वेळेस पाऊस झाला त्या वेळेस ज्वारीचं पीक हे तेवढं येत नाही. त्यामुळं भविष्यामध्ये ज्वारी लागणार आहे. याच्यासाठी आतापासूनच ज्वारीचा उच्चांक घेतलेला आहे. आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये याची बीट चालू आहे का? 44 चालू आहे. 44-51 चालू आहे. सोयाबीनला पण या ठिकाणी ज्वारी भारी परवडत आहे. बघू शकता ज्वारी कशी आहे. बघू शकता ज्वारी किती गट्टे. 60 गोणे. चालू आहे. बघू शकता ही जी ज्वारी होती हिला आज किती भाव लागला? 44-60. कोणती ज्वारी? उकळी दूध मोगरामध्ये येते. उकळी म्हणून. उकळी म्हणून आहे का? दूध मोगरा पण आहे का वेगळी आहे? नाही, उकळी म्हणून जाते. उकळी म्हणून आहे का? बरं. ज्वारीचे कमीत कमी काय दर आहे सध्या? कमीत कमी 2700 रुपये. 2700. आणि वरमध्ये ही झाली समजा? वरमध्ये 44-60 इकली आता. आज इकली. आणि कालची काय भाव होती वरमध्ये साधा? कालमध्ये 44. तर ज्वारीचे भाव कशामुळे वाढे समजा? ज्वारी क्वालिटी चांगली आहे. त्यानंतर पुढचं पाण्याचं प्रमाण आहे. हा. ज्वारी पीक कमी राहील. भविष्यात आणखीन वाढेल का ज्वारी? का 5000 होऊ शकते. बरोबर. मग ज्वारी या ठिकाणी सोयाबीनला भारी पडून राहिली. कारण की सोयाबीन 4042 विकू राहिली. बरोबर आहे. चालतं. या ठिकाणी जे आडा दुकानदार त्यांनी बी आपला आजच्या बाजारभावाविषयी माहिती दिली. व ज्वारी कमीत कमी 2700 वरमध्ये आज 44-60 झाली आहे. या ठिकाणी शेतकरी बांधवाचे 60 गट्टे येल होते. चालतं. धन्यवाद. बरं. या ठिकाणी आज बाजार समितीला पावसाचं वातावरण आहे. आपल्यासोबत आहे आडा दुकानदार. त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण सध्या मार्केटचं वातावरण. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. मी रामेश्वर बोडखे, ऋषिकृपा ट्रेडिंग कंपनी, नवीन मोंढा, जालना. आज रोजी मार्केट जालना बाजार समितीमध्ये मालाची आवक कसं काय? सध्या पावसाचं मोठं सावट आलेलं आहे. बळीराजा फार मोठा संकटात आहे. आणि आता पावसानं असं झालं की ते मुक्काम एवढा लांबवला की पाऊस जाता जाता जाऊ नाही राहिला. आणि त्या वातावरणानुसार मार्केटमध्ये आवक ही सध्या थंडावलेली आहे. कारण शेतकऱ्याला तेवढा चान्सच नाही आहे. काम करायण्यासाठी कोणताही चान्स नाही. त्याच्यामुळं पावसामुळं आवक साहजिकच कमी झालेली आहे. परंतु आवक कमी असल्यामुळं अर्थशास्त्राचा अर्थ आहे पुरवठा कमी झाला की मागणी वाढली, की पुरवठा कमी झाला की मागणी वाढते. त्यानुसार भावात थोडी वाढ झालेली आहे. आणि ज्वारीची तर भडका घेतलेला आहे. आता कळून चुकलेला आहे. पाऊस जास्त झाला, ज्या वेळेस अनुभव आहे, ज्या वेळेस पाऊस झाला त्या वेळेस ज्वारीचं पीक हे तेवढं येत नाही. त्यामुळं भविष्यामध्ये ज्वारी लागणार आहे. याच्यासाठी आतापासूनच ज्वारीचा उच्चांक घेतलेला आहे. आज
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त म्हणजे 4460 रुपये हा उच्चांक ज्वारीने गाठलेला आहे. म्हणजे सोयाबीनला भारी पडली ज्वारी आज. हा सोयाबीनला तर नक्कीच आहे. सोयाबीनपेक्षा चांगल्या पद्धतीनं ज्वारी भारी पडलेली आहे. आणि भविष्यात आता ज्वारीचे दिवस येते, सोयाबीनचं तर काही खरं नाही. कारण सोयाबीनमध्ये सगळे बेजार आहे, खरीददार बेजार आहे, आडते बेजार आहे, शेतकरी तर खूपच बेजार आहे. त्याच्यामुळं सोयाबीनबद्दल जी भावना आहे ही फार निगेटिव्ह पसरलेला आहे. कारण सोयाबीनचं झाल्या 3 वर्षामध्ये बरेच शेतकऱ्याची दिवाळे निघालेले आणि त्याबरोबर व्यापाऱ्याची बी दिवाळे निघालेले. त्यामुळं त्या सोयाबीनमध्ये तेवढा आता कस नाही. त्या पद्धतीनं मक्कामध्ये बी तसंच झालेलं आहे. मक्का मागची काही काळ खूप चांगली चालली आणि ते पाऊसने शेतकऱ्याचा कल ज्या मालाला भाव राहील त्या मालाकडं शेतकरी वळतो. त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मक्काचं जास्तीत जास्त पीक घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या आसमानी आणि सुलतानी संकटापुढं मक्काचं जे स्वप्न होतं शेतकऱ्याचं ते हे झालेलं आहे. आज मक्कालाही तर कोणी घेण्यालाही तयार नाही आणि या पावसामुळं मक्काचे फार शेतकऱ्यावर बी वाईट दिवस आलेले. आणि मक्का 1800-1200 जशी आली तशी द्यावं लागू. कारण मक्का वाळवाला निसर्गानं कोणता चान्स दिलेला नाही. त्यामुळं साहजिकच ते संकट आलेलं आहे. येता काळ हा शेतकऱ्यासाठी फार वाईट आहे असं आम्हाला वाटतं. परंतु निसर्गानं काहीतरी याच्यातून सुटका द्यावी आणि आम्हाला शेतकऱ्याला चांगलं जीवन जगण्याची संधी द्यावी. सरकारने काय मदत करायला पाहिजे तुम्हाला? सरकार मदत करल चालू आहे. सरकारचं तिकडं आंदोलन चालू आहे, इकडे चालू आहे. सरकारला काय आशा फुटल ते काही सांगता नाही येत. कारण आम्ही व्यापारी, आमचं थोडं कच्चं घर असतं. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं ते हमी भाव केंद्र चालू होती? होऊ शकते, ते काही सांगता नाही येत. असं जर राहिलं वातावरण तर भविष्यात ज्वारी वाढू शकते. पण ते पक्काने त्या आशेवर लोक बसतील. घरात ज्वारी आहे, भावात देणार नाही आणि उगाच त्यांचं बिचाराचं नुकसान होईल. ते पुढचं काही भविष्य काही सांगता येत नाही, काही होऊ शकतं. आज आपण येलो होतो जालना बाजार समितीला. या ठिकाणी आपण सुरुवातीला हाराशी बघितली, ज्वारी येली होती सुपर. बघू शकतो ज्वारी कशी आहे, एकदम सुपर माल आहे. व आपल्यासोबत आहे शेतकरी, त्यांची ज्वारी आहे. दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. सुभाष धुमा राठोड, राहणार गुळखंड तांडा, तालुका मंठा, जिल्हा जालना. बरं, तर आपण दादा ही ज्वारी किती एकरमध्ये पेरली? ही 3 एकरमध्ये. 3 एकरमध्ये. ज्वारीची जात कोणती बरी? ही दूध मोगरा. दूध मोगरा ज्वारी. हो. तुम्हाला किती उतार आला? एकरी किती क्विंटल झाली? एकरी किती होतं? 10 क्विंटल ज्वारी झाला. हा 10 क्विंटल. तुम्ही ज्वारी समजा ही एकरी किती किलो बियाणं टाकतो तुम्ही? हे 4 किलो. 4 किलो. हा. तू भरून पेरता का एकरी पेरता? एकरी. बरं बरं. तर हे ज्वारीला रान कसं लागतं? काळं लागतं का भुरकं लागतं? कसं लागतं? काही रानात व्यवस्थित चांगली येते, भुरकट रानामध्ये थोडी कमी येते. काळीचं रान चांगली येते, हो. भुरकटमध्ये कमी येते. थोडी कमी येते. बरं बरं. तर ज्वारी पीक पुरतं का बरं शेतकऱ्याला? भाव भेटला तर पुरतं सर. बरं बरं. काय भाव लागला हिला आज? हिला लागलं 4460 रुपये. 4460 रुपये. हो. बरं बरं. समजा ह्या भावात पुरती ज्वारी? ह्या भावात पुरते. बरोबर. मग समजा इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित तुम्ही? समजा असा जर भाव भेटला तर ज्वारी ज्वारी पेरायला पुरते आपल्याला. हां, अशा भाव भेटला ज्वारी पेरायला पुरते. बरोबर आहे. हा. तुम्हाला मार्केटला आणायच्या अगोदर काय अपेक्षा होती? काय भाव मिळेल काय नाही? मला मार्केटमध्ये आणायच्या अगोदर मला कमी अपेक्षा होती, कमी भाव लागणे म्हणून. हां पण इथं आल्याच्या नंतर चांगला भाव भेटला. 4000 रुपये तर भेटावं आम्हाला. हां. पण चांगला भाव 400 रुपये शिल्लक भेटले आम्हाला. बरोबर. आज भाव वाढे समजा. चालतं. या ठिकाणी जे दादा होते त्यांनी बी आपला. बरं, पाणी किती लागतील? पाणी 2 ते 3 पाणी लागते. 2-3 पाणी. हो. बरं. चालतं. या ठिकाणी जे शेतकरी बांधव होते ज्वारी उत्पादक त्यांनी सांगितलं ह्या भावात ज्वारी पुरते आणि त्यांना एक जवळपास 10 क्विंटलचा उतारा आला. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.